मंडळी, चार चौघी, येळकोट, डॉक्टर तुम्ही सुद्धा अशी दर्जेदार नाटकं, सरकारनामा, बिनधास्त आणि भेट सारखे गाजलेले चित्रपट आणि अनेक मालिकांमधून मराठी रसिकांच्या लाडक्या झालेल्या ख्यातनाम अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आहेत आजच्या आपल्या खास अतिथी. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. आज मी आहे ना, सांगायची काय गरज आहे, युनिफॉर्म सांगतो माझ्या सोडा हो, पण आज आहे ना याच्यावर भलती मोठी जबाबदारी आहे. आज त्याला डायलॉग सुद्धा दिलेले. थँक्यू सर. नाही, तू थँक्यू वेळेवर म्हटलेला आहे, पण तुझे डायलॉग वेळेवर म्हणवा तेव्हा तरच किट होईल. हो सर. नाही 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 मला ऐकायचंच नाहीये. नाही नाही मला ऐकायचं नाहीये. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही अचानक ब्रेक दाबलात. आपण ब्रेक अचानकच दाबतात ना. ते का डोकं आहे का की बाबा आरामात बाम लावून घेऊन मग चेपायचं. अरे एक तर तुम्ही मला उडवलं, तो शानपणा काय शिकवता मला. हे बघा शांत व्हा. शांत व्हा आजोबा, शांत. अरे तुझा नवरा आजोबा घर पे इसको बोलताय. अरे उच्च पड रे. नाही. अरे पोलीस स्टेशन आहे ना, पोलीस स्टेशन मध्ये काय दांगडो करतो तू. अरे या बाईला अटक करा. नाही या बाईला आत्ताच अटक करा. अरे नवरा बायको मध्ये भांडणं होत राहतात, घरी जाऊन मिटवून टाकेल. अटक काय करेल त्याच्यात. अरे नवरा बायको नाही हो, अनोळखी बाई आहे ती. हिने उडवलंय मला. एक मिनिट ताई, तुम्ही इकडे या बा. बसा. जागा दे रे. बसा 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 बरं, आरामात बसा तुम्ही. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का. नाही काही नाही. तू इकडे ये रे. तिकडे कुठे चालला तू. बाई दिसली की चालला लगे. काय झालं. या बाईने मला उडवलंय. कुठे उडवलं. मांजा लावून असं वर उडवलं. शानपणा करतो का तू. शानपणा करतो. दिसत नाही का कुठे उडवणार. रस्त्यावर उडवणार ना. बाय ना बाटोडा असा दिसून होतो ना, कान फट्टा मा हातानं तोंड दादा करी टाकसू मी. ह्याच्यावर काय. कुठे उडवलं म्हणजे कुठल्या रस्त्यावर उडवलं. काही जागेचं नाव स्पॉट. इथे MG रोडला इथे. बर MG रोडला झालं ना. कसं झालं. मी प्रामाणिक आहे. मी माझ्या बाईकवर होतो. बाईक केले हे असं झालं. बालनाट्य सगळं काय करून दाखवतो. सांग ना तोंडाने, कळेल ना मला. मी माझ्या बाईकवर होतो. तिकडे हे होता, सिग्नल होता. सिग्नल. मी बाईकवर होतो. मी काय बाबा झेब्रा क्रॉसिंगच्या मागे होतो. ग्रीन सिग्नल झाला. मी असा पुढे गेलो. ही बाई डायरेक्ट आली आणि मला ठोकलं. मी पडलो. माहिती माझं सगळं. हे बघा काय झालं बघा. इथे लागलं. हे बघा इथे लागलेलं आहे मला. ऐका हो, चुकून झाले ते. मी कोण काय नाही. अहो मुद्दाम उडवायला तुम्ही काय सासू आहात का माझी. तुम्ही काय लाफ्टर देताय. नाही काय सासूंच्या बद्दल त्यांची जी तडमड आहे ना, ती बोलते आवडली बा मला. थँक्यू. मला माझ्या बायकोची आठवण झाली ना. हो माझी बायको पण माझ्या आईबद्दल असं बोलते. युनिफॉर्म वर आहात ना, का लुंगीवर घरी बसला. युनिफॉर्म तसा बोला ना. म्हणजे लुंगीवर दिसतो. लुंगीवर ना दिसत आहे. असा ठोकसू ना तुले. नाही बोलते निबर्धन के देतो बरं का मी. एक जरी कळू दे शब्द दाखव तुम्हाला काय. ठोके देईन. दणके काय काढायच नाही तुला. ताई काय झालं बस सांगा. म्हणजे काय की असं कोणी मुद्दा म्हणतो उडवत नाही. तुम्ही काय मुद्दा म्हणून उडवाल. पण आता तो माणूस एवढा बच्चा करतोय, म्हणतोय त्याच्या पायाला लागलेलं आहे आणि त्याच्या कपाळ पण बा जरा सुजलेलं आहे बा. एक मिनिट, हे ओरिजिनल आहे.
हे ओरिजिनल आहे. हा तरीच काय तरीच काय? अहो जन्मजात हे असं आलेलं असलं ना. हाताने करू नको. माहितीये का काय होतं माहितीये, ते 50शी मध्ये त्या माणसाला एखादा तरी ऍक्सिडेंट होतोच. काय काय सांगताय? हो अहो ते मला थोडस ते फेस रिडिंग जमतं ना, ते थोडं फेस रिडिंग जमतं. अरे बापरे, म्हणून सांग. सिग्नल रिडिंग का नाही जमलं मग तुम्हाला? बच्चा बच्चा करू नको करतो. नाही बच्चा बच्चा नाही करत. ताई हा बोला बोला बोला. काय झालं बॉस सांगा. एक्सक्यूज मी, हा जो सूर आहे ना बाई, काय झालं सांगा. हा ऍक्च्युली ज्याला लागलंय त्याच्याशी बोलताना पाहिजे, ज्याच्यामुळे लागलंय त्याच्याशी बोलताना नाही, कळलं का? पण काय ना, तुमचा प्रॉब्लेम नाही, थोडा बरा दिसायला असतो ना, बरोबर बोलला असतात माझ्याशी. विराज सर, हा एक शब्द जरी बोलला ना आता तर त्याला लॉकअप मध्ये टाक. ताई सांगा बा काय झालं, काय झालं? हो 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 सांगते सांगते सांगते. ओ अलीकडे ना मला एक वेगळाच छंद जडलाय माहितीये ना. म्हणजे ट्रकच्या पाठीमागे असतात ना ते स्लोगन्स, आई थोर तुझे उपकार, ती स्लोगन्स वाचायचा छंद जडलाय बघा. आता आज पण काय झालं माहितीये का, अशी मी कारमध्ये बसले होते तर तो ट्रक असा थोडासा लांब होता, म्हणून मी तो वाचायला गेले. अहो एवढा इंटरेस्टिंग स्लोगन होता ना तो. काय दम है तो क्रॉस कर, नाही तर बर्दाश्त कर. काय सॉलिड आहे ना. केवढे कलाकार आहेत आपल्याकडे ट्रक वर ते निम्मेद. ऐका ना, हे तर काहीच नाही. पुढे ऐका, ये नीम का पेड़ चंदन से कम नहीं, हमारा एरोली लंडन से कम. अरे बाप रे, दर्जा आहे दर्जा याच्यात. अजून एक अहो थांबा तुम्ही, अजून एक ऐका. बुरी नजर वाले नसबंदी कराले. नाही हे काही कळलं नाही बा. अहो मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश येतो. खड्ड्यात गेला तुमचा सामाजिक संदेश. एक काम करा तुम्ही, हळूहळू. सॉरी सॉरी, नाही नाही, या बाईकडे लायसन्स आहे का तपासा. तू नको लायसन्स. तू पोलीस आहे? नाही तू पोलीस आहे का? माले मना काम शिकाडू नको तो. माझा मार सुनो तुला. नाही हे ट्राय हाय ताई, म्हणजे प्रोसेस आहे बा, ती प्रोसिजर सांगा सांगा सांगा. ते 4 चाकीचं तुमच्याकडे लायसन असेल तर द्या बा. 2 चाकीच्या 2 आहे. चालतं ना त्याच्यात. अरे चालतं काय, चालतं. 2 चाकीच्या लायसन्सवर 4 चाकी चालवते, पीपीपच्या लायसन्सवर पंप चालवते, असं कसं चालेल? सॉरी म्हणाले ना मी. आता काय बदामाचे इमोजी पाठवू? अरे काय आगाऊ बाई आई. हमरा देखता है तुम कैसे? अब हमरा का तंगड़ा मोड़ के हमरा का वो ये करके उधर ऐसे ऐसे ये करके हमरा का देखता है. क्या करता है? नाही कळत. हमरे का तुमरे का म्हणजे आमचे इथेच आहेत. कसे आहात तुम्ही? बरे आहात का? किती लागलं? काय झालं? कसे आहात तुम्ही? कुठे लागलं सांगा मला. काय झालं? शांडिल्य बोला ना. काय झालं? कुठे लागलं? अहो तू न 1000 वेळा सांगितलंय सगळ्यांसमोर शांडिल्य नाव हे घेऊ नकोस. ते माझं पाळण्यातलं नाव आहे, म्हणून बाहेरचं असं नाव समीर ठेवलं, ते घे ना. ते महत्वाचं आहे का? आधी सांगा मला कुठे लागलं, दाखवा मला. काय झालं? थांब आता जरा, थांब जरा. कसे पडला? अगं सांगतो, ह्या बाईने मला उडवलं. मी असं व्यवस्थित चाललो होतो, काय करू ते बघ सगळं लागलंय. बाईक सुद्धा तिकडे केवढं लागलंय. बाईकला माहितीये का नुकसान झालंय? अरे बाईकला लागलंय तिकडे, काय करू मी आता? आणि हे ना, हे माझी तक्रार पण नोंदवून घेत नाहीये. एक मिनिट, असं कसं? हे बघा हो, तक्रार नोंदवायला हवी. असं कसं? सामान्य माणूस आहे ना तो, तक्रार नोंदवायला नको. हे नाही, बरोबर नाही. आहे माझा नवरा बुलचट, पण म्हणून त्याची मोळी नाही बांधायची. तक्रार नोंदवून घ्या. कुठे तुमचे ते पोलीस अधिकारी, ते इथले ते एमडी आहेत ना, ते ओळखीचे. एमडी नसतात. विशाखा विशाखा विशाखे. शुभदा, ए शुभदा. किती दिवसांनी भेटलीस विशाखे? 30 वर्ष. बाप रे, बापरे बापरे. आई गो, किती बदललीस. पण आठवतंय का तुला, शाळेत असताना मल्लखांब चॅम्पियन होतीस. अगं आता कसं जमणार तुला ते? आता कुठे मल्लखांब करायचंय मला. एनी तसंही संसाराच्या जबाबदाऱ्या कुठे का आवडीनिवडी जपता येतात. प्रायोरिटीज महत्वाच्या ना. ओळख करून द्यायचीच राहिली. हे माझे मिस्टर शांडिल्य चौघुले.
नाही शांडिल्य खरं म्हणजे पाळण्यातलं नाव आहे. असं यांचं नाव समीर आहे, समीर चौगुले. आणि ही माझी मैत्रीण शुभदा दळवी. आताची कोण ग? शुभदा पाटणकर. पाटणकर इथेच राहते पार्ल्याला. पाय लागले, लायसन्स पण नाहीये. मग अंधेरीत ये की. मी अंधेरीतच राहिले. माझ्याकडे ये मस्त पैकी जेवायला ये. छान जेवणाचा बेत करूया. अगदी अगदी बाकी कशी असतो? अगदी मजेत आहे. चल चहा घ्यायला जाऊ. कुठे चहा घ्यायला कुठे जाताय? हा इथे तक्रार घ्या माझी. इकडे पायाला लागलं माझ्या. गप्पा बसाव तुम्ही. काही तक्रार वगैरे नोंदवायची. चला घरी. मैत्रीण आहे माझी ती. एक मिनिट, तुझी मैत्रीण असली तरी मांडी माझी फुटली आहे. सॉरी म्हंटल ना तुम्हाला. कौटिल्य कौटिल्य नाहीये हे म्हणून सांगतो. तुम्ही हा एरिया बघूच नका. कौटिल्य नका म्हणून सांगतो तुम्हाला. शांडिल्य नाव आहे म्हणून समीर लाव तुम्ही. ठीक आहे ग. आणि तुला सांगू का, एवढं सारखं सारखं सॉरी म्हणू नकोस. काही तक्रार वगैरे करायची नाही. मैत्रीण आहे ती माझी. मला नुकसान झालं, पाय लागलं, असं कसं सोडणार आहे? नाही चालायचं. काही तक्रार. चला घरी. प्लीज प्लीज. सॉरी म्हंटल ना आता मी तुम्हाला, चाणक्य भाऊजी. परत हे करतोय, सांगून देतोय. नाव नीट घ्यायचं माझं. ओके ओके ओके. ठीक आहे. आता तू ओळख आहे म्हणून मी देतोय. अदर मी असं सोडलं नसतं अजिबात. सांगून देतोय. थँक्यू थँक्यू. 10-15 हजार नुकसान झाले बाईकचं तिकडे. हो प्लीज प्लीज. तिकडे तिकडे करतील. नको माझी मी जी तक्रार दिलेली आहे ती माझी मी मागे घेतो तक्रार. थँक्यू 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 चालुक्य भाऊजी. द्या तक्रार घ्या, लिहून घ्या. माझं नाव चुकीचं घेतलं मग. हो नाही हो. अहो मला एकदम एवढं टेन्शन आलं होतं ना, काय सांगू तुम्हाला. अहो माझ्या नवऱ्याला जर कळलं असतं ना की मी आज परत एकदा गाडीला ठोकलंय. बाई 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 एवढा राडा केला असता ना त्यांनी. बाप रे, आयुष्यात कधी गाडी चालवायला दिली नसती मला. काय सांगतो सगळं? एवढा कडक आहे. भयंकर. असं एकदम तापट येतो. अगं बाई काही सांगू नको. कसं राहतेस ग बाई? अगं बाई माझं मुठीत धरायचं ना मग. मला नाही बाई जमत ते. अगो काय सांगू तुला, मागच्या वेळी केवढा राडा केला त्यांनी. का गो काय झालं सांग मला. बस. काय चाललंय? अगं काही नाही ग एवढं. ट्रकवाल्याला उडवलं मी. तू ट्रकवाल्याला उडवलं? अगं म्हणजे काय झालं माहितीये का, असं काय झालं, ट्रक मधून तो खाली उतरला आणि उडवलंच ग मी त्याला. फुटबॉल सारखं. अगं मला स्कूटरची सवय ना. अगं तो असं एकदम अचानक समोरच आला ग. आणि मी आपल्या हाताने अशी ब्रेक शोधायला लागले ग. अगं मला काही कळेच ना मला काय करावं ते. एकदम आले, घाबरले मी. त्याच्यामुळे काय झालं, असे पाय बाहेर असे सोडून दिले मी. आणि ठपाक्कन उडाला. ऐका वहिनी 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 ऐका ऐका, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे सांगतोय ज्या गोष्टी हसत सांगतायत ना तुम्ही, हसत त्याची लाज वाटली पाहिजे. आता हे बघा वहिनी, हे बघा जे आहे ते आहे. मी आहे म्हणून हे सहन केलं. दुसरा कोणी असता तो पैसे भरावे लागले असते. सॉरी तेंडुल्य भाऊजी. हे बघा तेंडुल्य, अरे सगळ्या ह्याच्यावर पाणी फिरतात.